मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होणार आहे। राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे। महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे। 1 जुलैपर्यंतची मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा आज जाहीर होणार आहे। राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य सरकारला सादर केल्यानंतर आता अंतिम आराखडा सादर होणार आहे। त्यामुळे यात नागरिकांनी सुचवलेले बदल केले की नाही हे समजू शकणार आहे। तर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा 22 ऑगस्ट रोजी जाहीर केला। तर या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुंबई महापालिकेकडे 494 हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या। तर या 494 हरकती आणि सूचनांवर सप्टेंबर महिन्यात सुनावणी पार पडली। 3 दिवस ही सुनावणी झाली। तर प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून भाजपने ठाकरेंना यावी पुन्हा एकदा डिवचले। रणगाडासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवनिमित्त मिळणार। प्रभाग रचना जाहीर होताच अन्यायाचे सूर उमटतील, केशव उपाध्यायांनी ट्विट करत ठाकरेंवर हल्लाबोल केला। दरम्यान केशव उपाध्यायांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील पराभवाचे रडगाणे आळवण्यासाठी उभाटाला आजपासून नवनिमित्त मिळणार आहे। आज महापालिकेचा प्रभाग आराखडा जाहीर होतोय। तो जाहीर होताच अन्याय झाल्याचे सूर उमटू लागतील। मतदानाच्या तारखेपर्यंत हा राग संथलेट रटाळपणे लोकांच्या माथी मारला जाईल असं केशव उपाध्यायांनी म्हटलंय। पुढे प्रत्यक्ष पराभव दिसू लागला की मतदान यंत्राच्या नावाने नवे सूर मिसळले जातील आणि निवडणूक हरल्यावर वोट चोरीचा राहुल गांधींच्या फोकनाड थिअरीचा ताल धरला जाईल। मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला उभाटाकडे काही नाही, मग अशी कारणं काढली जाणार असंही उपाध्यायांनी म्हटलंय।